कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचं मतदान 15 जानेवारीला आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या अनुषंगानं आज मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार बैठक घेतली. यावेळी निवडणूक समन्वयक तथा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपस्थित होते. महापालिकेच्या 20 प्रभागातून 81 नगरसेवक निवडले जाणार असून यासाठी 327 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी आज सायंकाळी थांबली आहे. शहरातील 595 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. 15 जानेवारीला सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होणार असून सुमारे 4,94,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी 900 मतदारांची सोय करण्यात आल्याची माहिती निवडणूक समन्वयक अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिली आहे. कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन 2025-26 आता अखेरच्या टप्प्यावर आलेली आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की 15 तारखेला प्रत्यक्ष मतदान होणार आहे आणि आज 13 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून जे प्रचार आहे तो प्रचार थांबणार आहे. त्याच्या अनुषंगानं महानगरपालिकेमार्फत सर्व तयारी करण्यात आलेली आहे. मतदान केंद्रावर आपली 595 मतदान केंद्र आहेत. या केंद्रावर जे साहित्य द्यायचं आहे त्याचं वाटपसुद्धा आरोह स्तरावर झालेलं आहे आणि उद्या 14 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून सर्व आरोह ऑफिसला साहित्य डिस्पॅच होणार आहे, ज्याच्यामध्ये EVM आणि मतदान केंद्रावरील साहित्य हे वाटप केलं जाणार आहे. तसंच मतदानाच्या दिवशीसुद्धा सर्व मतदान केंद्रावर ज्या आवश्यक सोयीसुविधा आवश्यक आहेत तर त्या करण्यात आलेल्या आहेत. 16 जानेवारीला मतमोजणी केंद्राच्या परिसरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रांभोवती मंडप, सुरक्षा व्यवस्था आणि अन्य आवश्यक सोयीसुविधांची तयारी पूर्ण करण्यात आली असून शांततापूर्ण आणि सुरळीत मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे. 16 जानेवारीला प्रत्यक्ष मतमोजणीला 10 वाजता सुरुवात होणार आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व निकालाचं चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती के मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.